बराबर कितने करते हैं? और कम करो दादा, मुझे ना टास्क दिया है, मुझे 1000 रुपीज में शॉपिंग करनी है पूरी। वो तो हमारे पास रोज आते 1000 हाँ रुपीस तो करने के लिए, पर क्या मैं करूं, पहली मैं बार अपने आई हूँ नुकसान में थोड़ी ना, ना मैं दे पहली सकता बार आई हूँ, अब दे दो चलो। हूँ। 100 में 100 रुपीस में कहाँ से आएगा? दे दो, दे दो। ऐसे ही अगर 1000 आता आहे में दादा, खूप दुःख होते की आपण नाही घेऊ शकत, कारण की खूप कॉस्टली आहे आणि माझं कमी नाही, जास्तीत जास्त बजेट 200 वगैरे आहे. सो ओके, सो हे 100 रुपीजचं आहे. मग आपण दे दो दादा. हाँ 400 फाइनल है मैडम। 400 नहीं दादा, नहीं मैडम, कम करो प्लीज प्लीज. कम ही है मैडम, बहुत कम है वो भी हमें 500 बोल सकता था आपको, 450 भी मैंने 400 लगाया आपको। हाँ आपने 400 लगाया, बाकी लो 300 ना, में दे 300 दो. रुपए 300 वाले। नहीं ना, मुझे यही पसंद आ गया. नहीं ना मैम, कोई बात नहीं। हॅलो अँड वेलकम बॅक टू 1000 रुपीज शॉपिंग चॅलेंज. आणि आपल्यासोबत कोण आहे? भाग्य दिले तू मला या मालिकेतील आपल्या सगळ्यांची लाडकी सानिया म्हणजेच जान्हवी किल्लेकर. खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. Thank you. आणि तुला 1000 रुपये देते मी. तर आपण जान्हवीसोबत जे हार्डकोर लोकमत सखी फॉलोअर्स आहेत त्यांना माहिती आहे, आपण नवरात्रीत तो सेगमेंट केला होता साडीचा, काय मज्जा आली होती खरंच. आणि मस्त आम्ही देवीचं दर्शन तेव्हा घेतलं होतं. पण आता मात्र आम्ही जान्हवीला स्ट्रीटवर घेऊन आलोय आणि बँड्रामध्ये हिल रोडला आम्ही ही खरेदी करणार आहोत. तुला मी हे 1000 रुपये देते. 5 वस्तू तुला घ्यायच्या आहेत. 5. हां, पण आपली थीम आहे बरं का, आता ह्या पुढे आपण सगळी थीम शॉपिंग करणार आहोत. Okay. सो आता आपली थीम अशी आहे की वेकेशन मोड ऑन आहे, हां. न्यू इयर पार्टी आणि सगळं. तर तुला वेकेशन मोडसाठी तू फिरायला चालली आहेस आणि तुला स्वतःसाठी वस्तू घ्यायच्या आहेत. ओके, 5 वस्तू. 5 वस्तू किंवा जास्तही घेऊ शकतेस, 5 पेक्षा कमी नाही. आणि ही खरेदी तुला 30 मिनिटात करायची आहे. ओके. हा. बरं, बापरे. केली आहेस कधी असं? नाही. आणि ह्या रोडला 30 आली आहेस मिनिटात कधी? तर नाही गेली. 30 मिनिटात तुला तर एक नाही. वस्तू आणि मुळात choose करा. ओके, ते हे खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी actually. आणि साधारण एक वस्तू सिलेक्ट करायला तुला किती वेळ जातं? मला खूप वेळ जातो, मी सगळंच ट्राय करत बसते, पण आता आपल्याकडे वेळ नाहीये असं म्हणालीस तू, तर मला टेन्शन आलंय आताच. ओके, बघूया काय करतेय मी. चलो ग्रेट. सो जान्हवीचा आपण लुक पाहणार आहोत ॲट द एंड, किती काय काय घेते वस्तू आपण सगळ्या पाहणार आहोतच. हिल रोडला आहोत बँड्राला आणि तुला 30 मिनिटं आहेत, 5 वस्तू घ्यायच्या आहेत वेकेशन मोडचे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. ऑल द बेस्ट. थँक्यू, बाय. चलो. इथे तर मला सगळे लहान मुलांचे कपडे दिसत आहेत, तिथे पुढे काहीतरी आहे. दादा कैसा है कौन सा वाला? ये? 300 रुपए का है मैडम। और ये पूरा सेट? ये 750 का है मैडम। बाकी ये 450, 300 रुपए। और ये वाला? 2 लेंगे तो 500। ये 450 का मैडम। पर ये ऊपर का, ये नीचे का? नीचे का भी है ना, ये देखो ना। पूरा सेट बोल रहे हो क्या? पूरा सेट भी है, 2 पीस भी है, 1 पीस भी है मेरे पास। ये मुझे हो जाएगा ना ये साइज? अरे आराम से होएगा मैडम, क्यों नहीं होएगा? होएगा जब तो बोल रहे। बोलो दादा ठीक से. 400 मैम, 450 या 400 मैम। सिर्फ ये इतना ही? नहीं, 2 पीस आएगा, और ये लेके आप 3 पीस लेके 750 का आपको 650 में आ जाएगा। तो इसके नीचे के जीन्स पहनने का? हाँ, जीन्स वगैरह पहनो ना, जीन्स वगैरह हो गया, कार्गो हो गया, हाईवे जीन्स हो गया, पैराशूट हो गया। हाँ 400 फाइनल है मैडम। 400 नहीं दादा, नहीं मैडम, कम करो प्लीज प्लीज. कम ही है मैडम, बहुत कम है वो भी हमें 500 बोल सकता था आपको, 450 भी मैंने 400 लगाया आपको। हाँ आपने 400 लगाया, बाकी लो 300 ना, में दे 300 दो. रुपए 300 वाले। नहीं ना, मुझे यही पसंद आ गया. नहीं ना मैम, कोई बात नहीं हो पाएगा। होता तो मैं तुमको इतना बोलने नहीं लगा था सिस्टर, आपको दे देता पैक करके 300 में ही दे कुछ देता। तो कम, 400 से नीचे कुछ तो कम करो. चलो अभी 280 दे देना, अब इससे क्या लेस करूँ? नहीं नहीं जमता है ना मैडम। सर आप बोल रहे, चलो ले रहे हो, इसलिए मैं दे दे रहा हूँ। तो मेरा कितना? 400 कितना? final, 280, 300 फाइनल। 380, 350 कर दो चलो. अरे मैं होता अभी तो आपका बहुत नहीं, कम मेरा करना, अभी मैं भी करा 350 ना। बराबर है दादा. होता दे है, दो आपको चलो. कम करके देता ना मैडम। हे मी 350ला घेतलेलं आहे, पण याच्याखाली जीन्स, माझ्याकडे खूप सारं जीन्सचं कलेक्शन आहे. सो मग मला असं वाटतं की उगाच जीन्समध्ये इन्व्हेस्ट करायला नको, आणि साईज होईल नाही होईल माहीत नाही, आणि इथे आपण ट्राय पण नाही करू शकत. नहीं इसका तो होगा दादा, इसके नीचे अभी जीन्स चाहिए. ओके, सो आपला टॉप घेऊन झालेला आहे आणि मला हे खूप आवडलं आहे. सो बघूया याच्यावर काय इयरिंग्स, गळ्यातलं काय घेता येईल. पैसे द्यायचे. पैसे द्यायचेत, विसरले मी, पैसे द्यायचेत. दादा मैडम, हाँ
छुट्टा दो ना, छुट्टा नहीं है दादा, कर दो ना। जीपे नहीं है हमें, मतलब अलाउड नहीं है जीपे, इससे ही शॉपिंग करनी है मुझे। ओके, सो आपला एक छानपैकी टॉप 350ला घेऊन झालेला आहे. आता बघूया आपण पुढचं काय घेऊया ते. थँक्यू दादा. सो मी वॅकेशनला चालले, सो हे जरा लागेल. तसं माझ्याकडे खूप सारं कलेक्शन आहे, बट इथून घेण्याची मजा वेगळी आहे. मैचिंग घेऊया का दादा? येलो में है क्या कुछ? है ना, दिखा ना. बराबर कितने करते हैं? और कम करो दादा, मुझे ना टास्क दिया है, मुझे 1000 रुपीज़ में शॉपिंग करनी है पूरी. और तो हमारे पास रोज आते 1000 हाँ, रुपीस तो- करने के लिए। पर क्या मैं करूं, पहली बार आपको आई हूँ ना, नुकसान में थोड़ी मैं दे पहली बार आई हूँ. अब दे दो चलो. 100 100 रुपीस में कहाँ से आएगा? दे दो. ऐसे ही अगर 1000 आता है दादा. एक्चुअली अगर 1000 में लेना चाहेंगे ना तो आराम से इजी है कि आप एक टॉप लेंगे, पैंट लेंगे, आराम से मैं 1000 में शॉपिंग करवा सकता हाँ हूँ. हाँ हाँ. अब इसका 200 तो 800 रुपये बचेंगे ना. 800 नहीं 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 100 में दे दो. मेकअप भी सही ना लेने का आपने. 100 बराबर है दादा. चलो 150 का. नहीं नहीं नहीं, वो है ही नहीं मेरे पास. 50 का मेरा मान लो, चीज़ अच्छी है, पूरी हिल देख लो हाँ, आप, अब- सबसे कम रेट मिलेगा अपने पास. पता है मुझे, पर मेरे पास है ही नहीं, इतने ही बाकी है. अभी आपने बोला 1000 रुपीस है मेरे पास, 1000 का चैलेंज है मैं बोली. तो है चैलेंज हो जाएगा आपका पूरा. नहीं, ऐसा नहीं पूरी होगा. हिल रोड हो जाएगा, बेफिक्र रहो. इसका बाकी 150 मैं आती हूँ ना बाद में. जाने वाले आते कहाँ हैं, ऐसा मसला हमारे पास. आती बाद में. चलो 150. नहीं 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 100 चलो 20 बढ़ा के दो, मैं आपसे खाली कम 20 अभी है ही नहीं मेरे पास. बोल रही हूँ तो मैं ले सकती है आपको. ना. उनसे नहीं ले सकती, क्यों? नहीं ले सकती. वो नहीं देंगे मुझे. चलो मैं आपको नुकसान में दे रहा हूँ, आप खुश रहो. आपने बोला कि 1000 में है तो ले लो. थँक यू दादा, थँक Welcome. यू, थँक्स अ लॉट. सो हे 100 रुपीजला घेतलेला आहे. खूपच आज बार्गेन केले मी नाही करत एवढं आयुष्यात. हे मला काहीतरी जरा आवडतंय. दादा ये कैसा है? हाँ दिखा ना. ये गिर गया. हे मला काहीतरी छान वाटतंय वेगळं. कितने का है दादा? कम करोगे ना? और वो 2-3 वाला आता है दादा, वो है क्या दादा? कम नहीं करोगे क्या अभी दादा? ये एक ही है क्या? ये दिखाना. हे पण आहे काहीतरी असं. हे पण छान वाटेल असं मला वाटतंय. ठीक आहे दे दो. मला ना या माणसाशी वाद नाही घालायचा आहे. मला नाही वाटत ते वाद घालावा. सो मी हे असंच फिरतेय. सो मी हे 100ला घेतेय. बघूया आता. 3 वस्तू घेऊन झालेल्या आहेत माझ्या, आता राहिल्यात 2 आणि माझ्याकडे उरलेत 450 रुपीज. भरपूर आहेत असं मला आता वाटायला लागलं की 450 रुपये वगैरे म्हणजे माझ्याकडे भरपूर पैसे उरलेत. मला हे काहीतरी आवडलेलं दिसतंय. सॉरी. हे 150 म्हणतात, पण ते आता काय बार्गिन करायला तयार नाही आहे. तर मला प्रश्न पडलाय मी हे घेऊ की नको घेऊ. नाहीतर
हाँ पता है दादा, 150 बोल रहे हो आप। ये 100 का मैडम, वो 150 वाला चैन वाला बोला। ओके, सो हे 100 रुपीजचं आहे. आपण दे दो दादा. सो हे जरा खूप मला बार्गिन न करता मिळालेली वस्तू आहे. ओनली 100 रुपीज. थँक्यू दादा. चलो आता दुसरं काहीतरी बघूया आपण काय घेत आहे. अशा प्रकारे माझ्या 4 वस्तू घेऊन झालेल्या आहेत. अर्धा तास अजून कंप्लीट झालेला नाही, अजून वेळ आहे माझ्याकडे. यात येल्लो कलर मिळाला असतं तर मस्त झालं असतं ना. बापरे, हे खूप मोठं आहे. बघू दादा, यात अजून कलर आहेत आपल्याकडे. वाव, येल्लो आहे का? वाव, कितीला आहे? दादा एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. दुःख होते की आपण नाही घेऊ शकत, कारण की खूप कॉस्टली आहे आणि माझं कमी नाही, जास्तीत जास्त बजेट 200 वगैरे आहे. सो बस काकांचं नुकसान नको. 200ला नाही देणार ना तुम्ही. चल ऐश्वर्या, वाचलीस तू. मला हे पण आवडलंय. यात ना त्यासाठी माझा जो ड्रेसचा कलर आहे त्याला ही व्हाईटच जाऊ शकते. पण मग हे लावायचं कसं दादा? ते लावलेलं आहे का आतमध्ये? चेन लावलेली आहे ना. छान वाटतं ना हे. वा, मला आवडलं. कितीला दादा देणार तुम्ही मला हे? ही बॅग मी 200 रुपीजला घेतलेली आहे. वाव, द्या दादा, आवडलंय मला हे. थँक्यू. ते खूप कमाल कलेक्शन आहे खरं तर. बस अजून काय हवंय? ओके, अशा प्रकारे आपल्या 5 वस्तू पूर्ण झालेल्या आहेत आणि मी बरेच पैसे सेव्ह पण केले आहेत. सो खरं तर मी अजून बरंच काही शॉपिंग करू शकते ना. अजून 1000 रुपीज आपल्याला कम्प्लीटच करायचे म्हटल्यावर. चला, थँक्यू. येस. चलो बाय. हो, या हॅपी न्यू इयर. माझ्याकडे अजून 250 रुपीज आहेत आणि माझ्या 5 वस्तू पण पूर्ण झालेल्या आहेत. सो आपण अजून काहीतरी एक्साइटिंग घेऊया. दादा ये कैसा है? 100 रुपीज से है. और है क्या? बहुत इधर है 1000 पीस पड़ा माल 100 रुपये. 100 खाली करने का. हेलो हुडी लो. मला आवडले. हे घ्या दादा. डन. आता माझ्याकडे राहिले आहेत 150. आपण ना एक शॉपिंग बॅग घ्यायला हवी असं मला वाटते, कारण की हे खूपच हातात वजन झालं आणि मी कोणतीही पिशवी कधीही पाडू शकते एवढा पूर्ण विश्वास आहे मला स्वतःवर. सो आपण जरा एक कुठे शॉपिंग बॅग मिळते का बघूया. कितने की है दीदी? 200 वाला है. 100 वाला कौन सा है? 100 वाला मुझे 100 वाला ही चाहिए दीदी. 150 में दे दिया. हाँ 150 कर दो.
नहीं 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 150 नहीं, हाँ पता है, मिलेगा 100 में, 100 में ही चाहिए मेरे पास, अभी 100 रुपीज ही बचे आहे, होगा? सो आपल्या ताईंनी मला ही बॅग, अजून कोणतं आहे याच्यात? जरा छान वाटतं हे, अपन ही घेऊया दादा, इसमें कुछ है क्या? यही कलर है तो ये दे दो ना मुझे, चले? तसे माझ्याकडे 100 रुपीज, थँक्यू. चलो ओके, माझी बरीच शॉपिंग करून झाली, बऱ्याच वस्तू घेतल्या, जवळजवळ मी एक 7 वगैरे वस्तू घेतलेल्या आहेत, पण तरीही माझ्याकडे 50 रुपये उरलेले आहेत. सो माझ्या डोक्यात असं आलं की या 50 रुपयांची मी बिस्किट्स घेते, आणि इथे बरीच लहान मुलं आहेत, सो माझ्या शॉपिंगमध्ये त्यांनासुद्धा काहीतरी मिळायला हवं असं मला वाटतं. सो मी या 50 रुपयांची बिस्किटं घेणार आहे. सो उरलेल्या 50 रुपयांची मी बिस्किटं घेतलेली आहेत. आपण ही बिस्किटं लहान मुलांना वाटणार आहोत, कारण की 50 रुपये उरलेले आणि काय घ्यावं हे मला कळत नव्हतं, आणि 50 रुपयात काही घेण्यासारखंही नव्हतं. सो मी विचार केला की तेवढ्याच लहान मुलांना पण आनंद मिळेल. पण त्या मुलांना बिस्किट्स देण्याच्या आधी मी ऐश्वर्याला बोलवेन, आणि ऐश्वर्याला दाखवते ती मी काय काय घेतलं आहे, आणि मग त्याच्यानंतर आपण हे काम करूया. ऐश्वर्या, मी ते थांबले होते, होते की नाही म्हणजे 30 मिनिटं होत आली आहेत. हो, आणि मी अरे वा, बॅग सोबत गेली नव्हतीस, बॅग घेऊन आली आहे. बॅग पण मी घेतली आहे. ओके, आपण वस्तू काउंट करणार आहोत सगळ्या. ओके, सगळ्या मी हातात घेऊ, मग आपण बॅगेत टाकूया. येस 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 येस, घे घे घे. अरे बापरे, अख्खं हिल रोड पालतो. आणि हो म्हणजे काय, सगळ्यात पहिले हे काउंट कर. बरं, हे एक, त्याच्यात आहे बॅग, 2, हे काय आहे? टी शर्ट आहे. ओके, 3, टी शर्ट 4, 5, ओके, 6, हे काय आहे? आणि अच्छा, गॉगल. येस, 7. ओके, ग्रेट. 7 वस्तू नाही, अजून एक आहे. ओके, 50 रुपये उरले, एवढी सगळी शॉपिंग करून सुद्धा 50 बरं. रुपये उरले. हां तर मी इथे मला खूप लहान मुलं दिसली, बारीक लहान लहान मुलं आहेत. हां, सो मी त्यांच्यासाठी जरा बिस्किट्स घेतले, जे 50 रुपये उरले. वा, आणि केवढे आहेत हे? 5 रुपयाचं पॅकेट असतं 5 ना? रुपयाचं पॅकेट आहे. बाप रे, केवढे तर बिस्किट्स मग आहेत हे. yes, पार्टी आज त्यांची, कमाल. सो हे तर मी म्हणजे तू 100 on 100 केलंयस आज चॅलेंज. म्हणजे स्वतःची खरेदी तर झालीच, पण तू इतरांचाही विचार केलास. बरं, एकंदरीत तुला शॉपिंग करून कसं वाटलं? मला खूप मजा आली, आणि इतक्या कमी पैशात मी शॉपिंग करू शकते. आम्ही मोटिवेट केलंय तुला. हो, ऍक्च्युली मला खरंच विश्वास होत नाही अजून की मी 1000 रुपयात एवढं सगळं घेतलंय. खरंच मी 1000 रुपयात एखादा टॉप वगैरे किंवा येतो, मला असं वाटत होतं आतापर्यंत, पण इथे येऊन मला असं वाटतं की नाही, आपण 1000 रुपयात भरपूर शॉपिंग करू शकतो. क्या बात है. येस. तर 7 वस्तू 30 मिनिटाच्या आत तिने आणि खरेदी केली आठवी आहे. आहे. आणि हो, ही 8वी वस्तू आहे. ही 8वी वस्तू. हे तर 10 on 10 देऊया ह्याला. बरं, Thank तुम्हाला तिने केलेली कोणत्या वस्तूंची खरेदी सगळ्यात जास्त आवडली, बार्गेनिंग कुठे जास्त केलं ते, तुम्हाला कुठली डील आवडली, हे सगळं काही कमेंट करून नक्की कळवा. आणि एवढं सुंदर विचार तिने केला की 1000 रुपयात आपले 50 रुपये जरी वाचले तरी ते कोणाच्या तरी इतरांच्या पण कामी येतील. असं म्हणजे छोट्या मुलांची आज पार्टी होणार आहे. तर मला खूप खरं आवडलं. त्यांना मला ना गरिबांना पैसे देणं मला आवडत नाही. बरं, लहान मुलांना तर पैसे देऊच नाही, हे खूप माझं पर्सनल मत आहे, कारण की मग या गोष्टींना आपणच प्रोत्साहन देतो असं मला वाटतं. पण त्याच्यापेक्षा जर ती भुकेली असतील तर ती खातील असं मला वाटतं. So मला असं वाटलं की आपण त्यांना बिस्किट्स देऊ. क्या बात है. थँक्यू सो मच. इतकं छान वेळ दिलायस आणि मस्त खरेदी केली आहेस यार. म्हणजे मला खूप आवडलं, आणि तिचा हा जो विचार आहे तो मला खूपच जास्त आवडला. आणि अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. पण जाताना आम्ही ऑफकोर्स लहान मुलांना शोधावं लागणार आहे इकडे, तर आम्ही लहान मुलांना, आय थिंक त्या बाजूला. वा, तिने अभ्यास केलाय ऑलरेडी त्या गोष्टीचा. तर जाण्यापूर्वी तुम्हाला नक्की हा व्हिडिओ खूप आवडला असेल, नो डाऊट कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असताना
जान्हवी किरण किल्लेकर असं तिचं ऑफिशियल अकाउंट आहे. सोबत लोकमत सखी असे दोन्ही अकाउंट तुमच्या इन्स्टा स्टोरीमध्ये टॅग करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.